105 105 माझा 120. नालंदा फाउंडेशन बीड आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या या भव्य विचार मंचावर मी स्पर्धक कोड क्रमांक 120 तुमच्या समोर विषय मांडतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विद्यार्थी म्हणून समजून घेताना भारताची शान वाढवणाऱ्या इतिहास संपन्न वीर पुरुषांच्या कर्तृत्व संपन्नतेचा वारसा वैभवानं साकारणारं एक अद्वितीय व्यक्तिमत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. खरं तर भारताच्या गौरवशाली कीर्तिवान इतिहासाची पानं चालताना एक वैभवशाली इतिहासात प्रतिभा संपन्न आणि कर्तृत्ववान इतिहासाचा स्वतंत्र अध्याय म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करणारी अत्यंत थोडी व्यक्तिमत्व या मराठमोळ्या मातीत जन्मास आली, ज्यांनी आपल्या अथांग कर्तृत्वानं या हिमालयाची उंची पार केली आणि त्या हिंदी महासागराची खोली टोकडी पाडली. त्यापैकीच एक म्हणजे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. खरं तर या सगळ्या परिस्थितीचा त्यांचा जर विचार केला तर आमच्या लक्षात आलं पाहिजे 14 एप्रिल 1891 रोजी एका ठिणगीनं जन्म घेतला. काळोखाच्या भयान अंधारात फासफडत पडणाऱ्या पीडित माणसाला याची कल्पनाही नव्हती की त्यांच्या कुशीत एका ठिणगीनं जन्म घेतलाय. आता त्यांचं भाग्य उजळणार आहे. पुढे याच ठिणगीनं एक तेजोमय सूर्यासारखं तळपून या देशाला एक पोलादी नेतृत्व दिलं. म्हणून मला म्हणावंसं वाटतं, सह्याद्रीचे सुपुत्र तुम्ही, महाराष्ट्राचे लाल, कर्तृत्वाने ज्योत उजळली भारताची शान, भारताची शान. लहानपणीच आईचं नातं नियतीनं हिरावून घेतलं आणि मातृप्रेमापासून माझा हा भारतरत्न पोरका झाला. खरं तर आशेच्या शिखरावर चढायला लावून निराशेच्या दरीत ढकलणारं, प्रेमाखातर जगायला भाग पडणारं, दुःखातही सहभागी होणारं, नात्यांच्या महावृक्षावर कब्जा करणारं असतं एक नातं प्रत्येकाच्या जीवनात नियतीचं. 7 नोव्हेंबर 1900 रोजी प्रतापसिंह हायस्कूल सातारा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश झाला. म्हणून तो दिवस सगळीकडे विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. पुढे इंग्रजी माध्यमातून 4थीची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि सामुदायिक सोहळा संपन्न झाला. दादा किळुस्कर लिखित बुद्ध की जीवनी हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यार्थी जीवनाला प्रभावित करून जातं. आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विद्यार्थी म्हणून समजून घेताना आमच्या लक्षात आलं पाहिजे की त्यांनी सलिली पय जैसे एक होऊन मिळले असे तरी निवडून राजहंसे वेगळे की जे या ज्ञानदेवांचा सिद्धांत आपल्या कृतीमध्ये उतरवून फक्त ज्ञानार्जन हे ध्येय पादांकित केलं. म्हणूनच मी या व्यासपीठावरून सांगू इच्छितो, लाखो वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो, कित्येक कळप शोधल्यावर मजकस्तुरी मृग सापडतो, हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती असतो, लाखो माणसं आयुष्यात भेटतात पण त्यामध्ये एखादाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महान व कर्तृत्वान असतो. 1907 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. 1912 मध्ये बॉम्बे विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं आणि बडोदा संस्थानात आपल्या नोकरीला सुरुवात केली. पण संघर्ष पिच्छा सोडत नव्हता. इथेही त्यांच्या वाट्याला संघर्ष आला. नाव बदललं, जात बदलली, पण घर कोणी राहायला देत नव्हतं. पण तशाही परिस्थितीमध्ये दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांनी आपलं काम सुरू ठेवलं आणि याच काळात नियतीनं पुन्हा दुसरा धक्का दिला, तो म्हणजे पित्याचं छत्र हरवलं गेलं. असंख्य वेदनांनी मन व्याकुळ झालं. अहोरात्र धडपडणारा बाप डोळ्यासमोर उभा राहिला. खचून जातील ते बाबासाहेब कसले पुन्हा चिठीनं उभा राहिले आणि आपला शैक्षणिक प्रवास सुरू ठेवला. आणि मग इथून पुढे जाताना वयाच्या 22व्या वर्षी युनायटेड स्टेट्स मध्ये गेले. सयाजी महाराजांच्या शिष्यवृत्तीची मदत मिळाली. 1915 मध्ये ते एम.ए. उत्तीर्ण झाले. अर्थशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान आणि प्राचीन भारतीय वाणिज्य यावर संशोधन झालं. गोड स्वभाव, ओघवतीवाणी, कायद्याचे सखोल ज्ञान मिळवण्याची हतोटी यामुळे बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला धार प्राप्त होते. आणि म्हणूनच ज्यांच्या डोक्यात सामान्य माणसाच्या विचाराच्या कल्याणाचे थैमान होते, हताश होते, नजरेच्या तीक्ष्ण बाणात अन्यायाविरुद्धची चीड होती, ज्यांचे हात समतेचा, मानवतेचा ध्वज उभा करण्यासाठी शिवशिवत होते, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विद्यार्थी जीवन आम्हाला सांगतं की किती संकटासमोर उभी राहिली तरी खचून न जाता पुन्हा त्या तुमच्या ध्येय स्वप्नाला समोर ठेवा आणि रजनीश ओशोंच्या एक एक पावलाप्रमाणे कृती करत जा. एखादं स्वप्न पाहणं, ते भुलवणं, ते सत्यात उतरावं म्हणून त्यासाठी धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न पूर्ण झालं नाही तरी खचून न जाता रक्ताळलेल्या पावलाने त्याचा पाठलाग करणं, यामुळे माणसाच्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो. हे बाबासाहेबांचं विद्यार्थी जीवन आम्हाला कधी कळणार आहे ते आम्हाला समजलं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांच्या अंगामध्ये उपजेत गुण असतात त्यांना विकास करून घ्यावा लागतो.
स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःला मार्गदर्शन करता येईल का? संशोधन करण्यासाठी विशिष्ट दृष्टिकोन असावा लागतो. वाचनानं स्मृती प्रचंड दांडगी होते. लिखाणाच्या वेळी माझ्या साऱ्या शब्द एकवटतात. हे सार म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विद्यार्थी जीवन जर आजच्या युवकांनी जर घेतलं तर एक समृद्ध भारत निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं ज्यावेळी ते पुढे अजून पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात, मुंबईमध्ये 10x10च्या रूम मध्ये संपूर्ण कुटुंबासह राहताना एक पैशाच्या घासले तेलावर अभ्यास करणारे बाबासाहेब आम्हाला आठवले पाहिजे. अनेक संकट अडचणींना त्यांनी सामोरं हे करत त्यांचा सामना करत ज्ञान का वेचले, कारण त्या ज्ञानाचं महत्व त्यांना समजलं होतं. पुढे इंग्लंडला गेल्यावर 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं आम्ही समजून घेतलं पाहिजे. यासाठी त्यांना 21 तास अभ्यास करावा लागला. ही बाब जर आजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात उतरवली तर जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं की हाच त्यांचा सर्वात मोठा ज्ञानयोग आणि हाच त्यांचा सर्वात मोठा कर्मयोग. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदांचन हा गीतेतला सिद्धांत ज्यांनी स्वतः कृतीत उतरून हजारो लोकांच्या जीवनात क्रांतीची ज्वाला पेटवली, त्या बाबासाहेबांचं विद्यार्थी जीवन समजून घेताना मला असं वाटतं, क्या करोगे फूल बनकर, क्या करोगे फूल बनकर, एक दिन तो मुरझाओगे, उससे अच्छा एक पत्थर बनो, चन्ने से टकराओगे तो भगवान कहलाओगे, चन्ने से टकराओगे तो भगवान कहलाओगे. विद्यार्थी दशेपासूनच पुस्तकात रमणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वाचन हा त्यांचा छंद, वाचन हे त्यांचं ध्येय, वाचन हा त्यांचा ध्यास, वाचन हा त्यांचा श्वास. आणि म्हणून वडील मुलीचे दागिने गहाण ठेवून त्यांना पुस्तकं आणून द्यायची आणि म्हणायचे, वडील म्हणायचे त्यांना, बाबासाहेब की आम्हाला भाकरीनं आमची भूक भागणार नाही, तुमची उंची इतकी उंच झाली ती पाहून आम्हाला आमची भूक भागवता आली पाहिजे. म्हणून एकदा वाचलेलं पुस्तक 10 वर्षात कधीही विचारा ते जसंच्या तसं सांगितलं जायचं. हजारो पुस्तकांना आपल्या मेंदूत साठवलं ते विद्यार्थी जीवनाच्या पिढीनं समोर ठेवलं पाहिजे. आणि म्हणून तर मला म्हणावंसं वाटतं की तुमच्या पराक्रमाची यशोगाथा, बाबासाहेब तुमच्या पराक्रमाची यशोगाथा सारा देश आज गातोय. तुमच्या ज्ञान साधने पुढे विश्व सारं झुकतोय. जगानं पाहिलं तुम्हाला अन्यायाविरुद्ध वज्रमेध करताना, विषय मांडतोय बाबासाहेबांचं विद्यार्थी जीवन समजून घेताना. खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालपणापासून पुस्तकात रमायचे. ते म्हणतात माणसापेक्षा पुस्तकात अधिक राहणं चांगलं, कारण पुस्तकाशिवाय उत्तम मित्र तुमचा दुसरा कोणी असू शकत नाही. म्हणूनच 32 पदव्यांचे मानकरी ठरलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत कोलंबिया विद्यापीठात लिहिलंय, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. आणि मग खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं विद्यार्थी जीवन आम्हाला ठणकावून सांगतं, शिका शिका, मातीतून शिका, गोट्यातून शिका, पुस्तकातून शिका, अनुभवातून शिका, लोकातून शिका, ज्ञानातून शिका, विज्ञानातून शिका, पण शिका, शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. आणि म्हणून अपमानात रडत बसू नका, अपमान होणार नाही अशी परिस्थिती निर्माण करा. भारतीय युवकांना उठा, जागे व्हा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा त्यांचा विचार जर आजच्या युवकांनी घेतला तर मला वाटतं एक समृद्धशाली भारत निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. निश्चितपणानं बाबासाहेब पुढे म्हणतात की आमच्या पिढीचा बराचसा काळ हा संघर्षात गेला. स्वातंत्र्य, अस्पृश्यता, जुलूम, अन्याय, रूढी, परंपरा या विरुद्ध आम्हाला संघर्ष करावा लागला. पण स्वातंत्र्यानंतरच्या पिढीनं खूप शिकावं, खूप समृद्ध व्हावं आणि हे राष्ट्र बलवान करावं. हा विचार आम्ही वेचला पाहिजे, टिपला पाहिजे आणि तो पुढच्या पिढ्यांना दिला पाहिजे. आणि म्हणून ईश्वराचे पुत्र तुम्ही, अमृताचे अधिकारी तुम्ही, पापी अशक्य, मुळात माणसाला पापी समजणं हे सर्वात मोठं पाप. म्हणून मृगराजांना उठा, ध्येय निश्चित करा, ते मिळेपर्यंत थांबू नका. हा विवेकानंदांचा सिद्धांत स्वतःच्या जीवनात उतरून हजारो लाखो पिढ्यांच्या जीवनात उज्ज्वल क्रांती करणाऱ्या या बाबासाहेबांच्या विद्यार्थी जीवनाला सलाम करताना मला एवढंच म्हणावंसं वाटतं की आजच्या युवकांना त्यांची युवा या शब्दाचं सामर्थ्य समजून घ्यायचं असेल, आजच्या युवकाला त्याच्या तारुण्य या शब्दाची परिभाषा समजून घ्यायची असेल तर त्यांनी बाबासाहेबांचं विद्यार्थी जीवन ज्ञानार्जन करण्याची त्यांची हतोटी ही निश्चितपणानं वेचली पाहिजे. कारण वेचल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाहीये. आणि म्हणून पराभवाने खस्ते पिसते ते कसले तारुण्य, पराभवाने खस्ते पिसते ते कसले तारुण्य, दिशाहीन जे रडते कुरते ते कसले तारुण्य. वर्तमान ही निरखते पारखते घेऊन ज्याचा ठाव, वर्तमान ही निरखते पारखते घेऊन ज्याचा ठाव, जुने बदलते नवे घडवते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या विचार मंचावरून आपल्या सर्वांना
सांगताना एकच मला आनंद वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कुठल्या एका राष्ट्राची, कुठल्या एका राज्याची, कुठल्या एका जिल्ह्याची, कुठल्या एका समाजाची मक्तेदारी नसून तो एक वैश्विक आणि व्यापक विचार आहे, तो एक वैश्विक आणि व्यापक विचार आहे. जय हिंद, जय भारत, जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.